सरकारी कार्यक्रमात महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू असल्याचं दिसून येत आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या महिला सशक्तीकरण कार्यक्रमातला हा प्रकार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर सरकारी कार्यक्रमात महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या महिला सशक्तीकरण कार्यक्रमातील हा धक्कादायक असा प्रकार आहे। तर आज गडचिरोलीमध्ये महिला सशक्तीकरण कार्यक्रम पार पडतोय आणि त्या संदर्भात हा प्रकार घडलेला आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आशिष सध्या आपल्या सोबत आहेत। आशिष, नेमका हा काय प्रकार आहे? नक्कीच गौरी, आज जो आहे गडचिरोलीमध्ये 11:30 वाजता मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। परंतु आतापर्यंत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री इथपर्यंत पोहोचलेले नाही। महिलांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। महिलांचे असं म्हणणे आहे की आम्ही जे पाण्याची बाटली घेऊन आलेली होती ते सुद्धा आम्हाला आतमध्ये आणू देण्यात आलेली नाही। लहान लहान विद्यार्थी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली नाही। उन्हामध्ये त्यांना तात्पुरते ठेवण्यात आलेले आहेत। काही जे आहेत महिला त्यांना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने दवाखान्यात सुद्धा नेण्यात आलेले आहे। त्यामुळे गोंधळ इथं निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे। नक्कीच आशिष, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर सरकारी कार्यक्रमात महिलांची पाण्यासाठी ही वणवण सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आज गडचिरोलीमध्ये महिला सशक्तीकरण कार्यक्रम पार पडतोय आणि त्याच दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। किती वाजतापासून आले तुम्ही? तुम्हाला उभं काऊन ठेवलं इथं? भूक लागली, यांची तब्येत खराब होत आहे।